कधी विचार केलाय शब्दांमध्ये नेमकी किती ताकद असू शकते, इतकी की ते एका मोठ्या साम्राज्यालाही आव्हान देऊ शकतात. आज आपण अशाच एका काळाची गोष्ट पाहणार आहोत, जेव्हा मराठी निबंध हे केवळ साहित्य राहिले नाहीत, तर ते राष्ट्रबदलाचे एक धारदार शस्त्र बनले होते. चला तर मग उघडूया इतिहासाचे हे जबरदस्त पान. आता हा प्रश्नच बघा ना, की एक साधासुधा लेख क्रांती कशी काय घडवू शकतो? म्हणजे आजच्या काळात हे ऐकलं तर खरं वाटणार नाही, बरोबर? पण ऐका, 19व्या शतकाच्या शेवटी आपल्या भारतात हे घडलं होतं. हे एक वास्तव होतं. आणि हीच गोष्ट आहे त्या धाडसी लेखकांची, त्या निबंधकारांची, ज्यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर फक्त लोकांची मनं नाही बदलले, तर देशाच्या इतिहासालाच एक नवं वळण दिलं. पण मग मूळ प्रश्न तोच राहतो की एक साधा निबंध तो शस्त्र कसा काय बनू शकतो? म्हणजे त्या काळात परिस्थिती नेमकी होती तरी कशी की लेखकांना आपली लेखणी चक्क तलवारीसारखी परजावी लागली? तर आपण बोलतोय साधारणपणे 1874 ते 1920 या कालखंडाबद्दल. हा काळ म्हणजे जणू काही भारतात विचारांचा ज्वालामुखीच उसळला होता. 1874 साली एक ठिणगी पडली आणि तिथून पुढची जवळजवळ 50 वर्ष फक्त वाद, प्रतिवाद, संघर्ष आणि जबरदस्त वैचारिक मंथनाने भारलेली होती. आणि या सगळ्या लेखकांचं ध्येय अगदी स्पष्ट होतं. त्यांना जनमत घडवायचं होतं. आणि ही लढाई ना एकाच वेळी 2 पातळ्यांवर होती. एकीकडे समाजाला आतून पोखरणाऱ्या अन्यायकारक रूढींविरुद्धचा लढा, आणि दुसरीकडे राजकीय स्वातंत्र्यासाठी एक भक्कम वैचारिक पाया तयार करणं. आणि या दोन्ही लढायांचं शस्त्र एकच होतं: नवज्ञान आणि चिकित्सक विचार. आणि या वैचारिक शस्त्राला सगळ्यात पहिली धार लावली विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी. खरं तर या नव्या युगाचे प्रवर्तकच ते होते असं म्हटलं तरी चालेल. या वैचारिक क्रांतीचं नाव होतं निबंधमाला. 1874 मध्ये चिपळूणकरांनी जे हे मासिक सुरू केलं, त्याने अक्षरशः मराठी निबंधाचा चेहरा मोहराच बदलून टाकला. त्याला एक नवीन, परखड, आक्रमक आणि विश्लेषणात्मक ओळख दिली. आणि त्यांच्या लेखणीची ताकद किती होती याचा अंदाज घ्या. त्यांचा आमच्या देशाची स्थिती नावाचा एक निबंध ब्रिटिश सरकारला इतका धोकादायक वाटला की त्यांनी त्यावर चक्क बंदी घातली. आता यावरूनच कल्पना येते की हे निव्वळ लिखाण नव्हतं, हे तर थेट सत्तेला दिलेलं आव्हान होतं. चिपळूणकरांनी ही जी वैचारिक ठिणकी टाकली होती, त्यातून पुढे 2 मोठे प्रवाह तयार झाले. आणि गंमत म्हणजे याच 2 प्रवाहांमधून त्या काळातला सगळ्यात मोठा वैचारिक संघर्ष सुरू झाला. आणि हा संघर्ष होता एका खूप मूलभूत प्रश्नाभोवती, की आधी काय बदलायला हवं, आपला समाज की आपलं सरकार? म्हणजे सामाजिक सुधारणांना प्राधान्य द्यायचं की राजकीय स्वातंत्र्याला? याच एका प्रश्नावरून त्या काळातले 2 मोठे दिग्गज एकमेकांसमोर उभे ठाकले. एका बाजूला होते गोपाळ गणेश सागरकर. ते होते एक कट्टर समाज सुधारक. आपल्या सुधारकमधून ते व्यक्ती स्वातंत्र्य आणि तर्कावर आधारलेल्या विचारांचा पुरस्कार करत होते. तर दुसऱ्या बाजूला होते लोकमान्य टिळक. त्यांनी आपल्या केसरीतून सिंहगर्जना केली की राजकीय स्वातंत्र्य म्हणजेच स्वराज्य यापेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीही नाही. टिळकांची लेखणी किती निर्भीड होती हे बघा. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, असा थेट सवाल. विचार करा, या एका वाक्याने ब्रिटिश सत्तेची झोप उडवली आणि याचसाठी त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला. ही होती त्यांच्या शब्दांची ताकद. तर याच्या अगदी उलट आगरकरांचा मार्ग होता बुद्धीचा, तर्काचा. त्यांची भूमिका एकदम स्पष्ट होती. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल तेच करणार. त्यांचा सगळा भर होता समाजाला आतून वैचारिक पातळीवर सुधारण्यावर. पण थांबा, हा जो वैचारिक वाद होता ना, तो फक्त टिळक आणि आगरकरांपुरता मर्यादित नव्हता. अहो, या वैचारिक रणांगणात अजूनही अनेक योद्धे उतरले होते आणि त्यांनी ही चर्चा अधिक व्यापक आणि सखोल केली. उदाहरणार्थ शिवराम महादेव परांजपे, ज्यांना काळकर्ते म्हणूनच ओळखलं जायचं, त्यांच्या लेखणीतून तर जणू राष्ट्रवादाच्या ठिणग्याच पडत होत्या. मग होते न्यायमूर्ती रानडे, ज्यांनी सामाजिक आणि राजकीय सुधारणा वेगळ्या नाहीत, त्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. आणि हो, स्वातंत्र्यवीर सावरकर, ज्यांनी 1857च्या उठावाकडे बंड म्हणून नाही तर स्वातंत्र्य समर म्हणून बघायला शिकवलं आणि इतिहासाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकला. बरं, मग ह्या सगळ्या वादविवादातून, या ज्वलंत लिखाणातून नेमकं काय साध्य झालं? या वैचारिक मंथनाचं फलित काय होतं? या सगळ्या वैचारिक घुसळणीतून 2 खूप मोठे आणि स्पष्ट प्रवाह निर्माण झाले. एक होता सामाजिक सुधारणेचा आणि दुसरा होता राजकीय स्वातंत्र्याचा. आणि याच 2 प्रवाहांनी पुढच्या अनेक पिढ्यांचे विचार आणि त्यांचं कार्य घडवलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
या सगळ्या लेखकांनी वादविवादातून आणि संघर्षातून निबंध ह्या केवळ एका साहित्यिक प्रकाराला एका प्रचंड मोठ्या सामाजिक आणि राजकीय जागृतीच्या हत्यारात बदललं. त्यांनी शब्दांना कामाची, कृतीची ताकद दिली. आणि हा सगळा इतिहास आपल्याला आजच्या काळाबद्दल विचार करायला भाग पाडतो. आज आपण 28 अक्षरांच्या जगात जगतो. मग त्या काळातल्या 2800 शब्दांच्या सखोल, तर्कशुद्ध युक्तिवादाची जी एक ताकद होती, त्यातलं आपण आज काय गमावून बसलो आहोत, हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे, नाही का?